तर एक मोठी बातमी समोर येते। आमदार गुवाहाटीमध्ये असताना उद्धव ठाकरेंचा फोन आलेला होता। काँग्रेसला सोडा, सगळ्यांना 2 तासात परत आणतो असं यावेळेला म्हटलं। मात्र माझं न ऐकता शरद पवारांचं ऐकलं असं म्हणत रामदास कदमांनी मोठा गौप्यस्फोटच केलाय। तर रामदास कदमांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। आमदार गुवाहाटीत गेलेले असताना उद्धव ठाकरेंचा फोन आलेला होता आणि तुम्ही फक्त काँग्रेसला सोडा, मी 2 तासात सगळे आमदार परत आणतो असं मी स्वतः यावेळेला म्हटलं। मात्र ते ऐकलं नाही आणि माझं न ऐकता शरद पवारांचं ऐकलं असं म्हणत त्यांनी हा मोठाच दावा केलाय, गौप्यस्फोट केलाय। आज पत्रकारांना एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतोय, जी काल पण कधी मी बोललो नव्हतो। ज्यावेळेला सगळे आमदार कुठे गेलो तर तुम्ही सोबत ना, गुवाहाटीला गेले, मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, मी फोन घेतले नाही। माझ्या मोठ्या मुलाच्या सदस्या फोनवरती फोन आला, सरदेसाई तो बघून सरदेसाई साहेबांना बोलायचं आहे। म्हटलं फोन स्पीकरवर ठेव, मी बोलतो त्यांना ऐकव। म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही। शिवसेना प्रमुखांचे ते स्वप्न होतं काँग्रेसला संपवायचं, ते स्वप्न सोडून तुम्ही काँग्रेस सोबत गेलात। तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या। गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही।